नमस्ते कैलास भाऊ. नमस्ते. आता हे जे प्रॉब्लेम आहे शेजारचा, तुमच्या शेजारच्यांचा हो. प्लॉट आहे, काय झालं याची नेमकी हे डाऊनीत प्रॉब्लेम? इन्फेक्शन झालेलं आहे. बरं, हे कशामुळे झालं असेल बा समजा? हे फ्लावरिंग स्टेजमध्ये नाही तर पावडरी नाही गेल्या, अच्छा, त्याच्यामध्ये नॉर्मल इन्फेक्शन झालेलं, त्याच्यामुळे हे उकडे असं जास्त होण्याचं कारण काय म्हणजे तुम्ही मगाशी म्हटलं अति हार्मोन्स पण गेले, म्हणजे संजीवकांचा वापर जास्त झाला, जास्त वापर. त्याच्यामुळे मग डाऊनीचा अटॅक झाला. नॉर्मल डाऊनीत इन्फेक्शन मध्ये देठावरती, हां हां हां. त्याच्यामुळे हे उकडे दिसतोय. बरं, मला एक सांगा, आता हे जे प्लॉट पाहिला आपण याच्यामध्ये, त्या तुमच्या बरोबरचा प्लॉट आहे 2 वर्षाचा. हो, 2 वर्ष. आता याची जर आपण जर बंच बघितले हो, तर बंचची साईज जर बघितली तर बंचची साईज एकदम छोटी छोटी, हो, म्हणजे हातामध्ये जर बघितलं तर ही बंचची साईज बरोबर आहे. याला प्रॉब्लेम पण आहे आणि साईज अशीच आहे. या बरं आपल्या प्लॉटमध्ये बघू आपण. या बरं, समजा आता हा समोर आपला प्लॉट आहे बरोबर ना. आता इथून जरी बघितलं तर कॅनॉपी आणि त्याची आणि याची कॅनॉपी जर बघितली सर बघा, याची कॅनॉपी जर बघितली तर कॅनॉपीमध्ये बदल दिसतोय. या बरं इकडे. आता आतमध्ये हां, समजा आता आपण आतमध्ये बघितलं हो, तर घडांची जे क्वालिटी आहे हो, तुम्ही बघू शकता. ती तर खरोखरच चांगली. आता हे मागच्या वर्षी आपण याच्यामध्ये किती माल काढला होता 9 टन माल घेतलाय आपण. याच्यामध्ये, ह्याच प्लॉटमध्ये. Yes, yes. आता हे जर बघितलं घड वगैरे हो, तर आत्ताच त्याची कंडिशन एकदम वेल अँड गुड आहे. म्हणजे वरती बघितलं तरी सेम आहे बघा. हो, कुठं बघितलं? मला एक सांगा, आता आपण याला पण सॉईल चार्जर वापरतोय, हो, याला तुमच्या मागे पण बघा एकदम एकसारखे पण आहे बघा. बघू शकता, कुठं पण प्लॉटमध्ये एकसारखे मला एक सांगा, variation नाही. आता हे जे मागच्या वर्षी जेवढं मटेरियल म्हणजे निघालं आहे आपलं हो, 9 टन निघालं आहे, हो. मग यावर्षी किती निघाले का अंदाज तुमचा? यावर्षी डबल हां, निघण्याचं पाहिजे असं अच्छा अच्छा अच्छा. बरं, तरी पण एक तुमचं CPPUचा एक प्रॉब्लेम झाला. सीपीपीओचा प्रॉब्लेम असा झालाय हां. आपल्याकडे, सेटोपॅक्स वापरले गेले तिसऱ्या डिपिंगला, हां तर ते डुप्लिकेट निघालेले हां, हां. 100%. ते आम्ही पुढल्या प्लॉट ट्राय घेतलाय, बरं बरं. तर तिथं एका वलंड्याला वापरलेलं आहे, तिथं कुठल्याही प्रकारचं अच्छा. साईज गेली नाही, बरं. त्याच्यामुळे ते सार्म सीपीपीओ या प्लॉट मध्ये हां, गेले. या ना इकडे. आता ते तरी म्हणजे त्याचा साईड इफेक्ट झाला आहे तरी पण हो, साईड इफेक्ट नसता तर ही साईज 18 mm असते. बरोबर आहे ना. हो. मग तरी सुद्धा आपण एकसारखेपणा किती आहे बघा ना तुम्ही. हो. आणि साईज वगैरे आता ते तर आपण सॉईल चार्जर वगैरे आणि फ्रूट चार्जर वापरून कव्हर करणारच आहोत. हो. ठीक आहे, चालेल. आता रेग्युलर आपला याचा वापर चालू आहे 2 वर्षापासून. हो. तुमचा अनुभव कसा इतर शेतकऱ्यांपेक्षा खर्चाच्या बाबतीमध्ये? खर्चाच्या बाबतीमध्ये प्लॉटला ग्रीनरी वगैरे चांगली असते, पानांचं झाडाचा अपटेक चांगला हां हां असतो, हां हां. आणि क्वालिटी आणि नाही रोगराईच्या बाबतीमध्ये काय वाटतं? रोगराईला कंट्रोल आहे चांगल्यापैकी. आणि खतांच्या बाबतीमध्ये काय अनुभव आहे तुम्हाला? मध्ये पण कमी लागतं खतं, खर्च कसा वाटतो तुम्हाला? खर्च कमी वाटतो मला. जर सॉईल चार्जर एक रेग्युलर लोकांनी वापरलं तर काय फरक पडू शकतो? फरक असा पडू शकतो का थोडक्यामध्ये आपलं ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स आहे, बरोबर आहे. केमिकलचा अतिरेक कमी होईल, रासायनिक खतांची गरज कमी पडते. कमी पडते. तुमचे जे लोकांसारखे ॲप्लिकेशन होतात का जास्त? नाही होत, किती फरक पडतोय? नाही, भरपूर फरक पडतोय. ओके, चालेल. ठीक आहे, मग बघूया आपण साधारणतः हो, हार्वेस्टिंगच्या वेळेस पुन्हा चालेल, एकदा चालेल. क्लिप घेऊया. ठीक आहे, चालेल. ओके.